आहे बघा. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर तुम्ही म्हणतच असतील ह्या हातात बॉटले घेऊन काय करता. तर मी आता हे बॉटले हातात कशाक घेतले ह्या तुमका मी दाखवतलंय. कारण गरमी खूप वाढलेली असा आणि आता मी ती असं जरासं उभं रावलंय तर माका इतकं घाम गेलो हा. तर ह्या पक्ष्यांका किंवा कुत्रे वगैरे अशा पाळीव प्राण्यांका पाणी भेटणं मुश्किल झालेला हा. म्हणजेच तळ वगैरे किंवा खडप वगैरे त्याच्यातला पाणी सगळं आटलेलं असा. कारण इतकी गरमी वाढलेली आहे ना, तर त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी ना हे बॉटल भरून ठेवलेलं आहे. तर चला तर मग बघूया आता मी कसे हे बॉटल कट करून भरून ठेवलेलं आहे ते. तरी बघा मी आता सुरीन कट करून घेते. एका साईडचा आपला झालेला, आता ह्या साईडचा. त्याच्यानंतर आपण ह्यो भाग कट करतलो. तर हे बघा आपलं इकडचो भाग आणि इकडचो भाग कट झालेलो. आता फक्त आपला ह्यो आणि ह्यो करचो तो पण आपण करून घेऊ. तर ह्यो बघा आपलं असो भाग कट झालेलो हा. तर मी असे बाकीची सुद्धा बॉटले कट करून घेते. म्हणजे तिन्ही कट करून घेतलेलं असेल. तर ह्याच्यात मी आता ठेवतलं आहे पाणी भरून. तर तुम्ही पण असं ट्राय करा, तुमका सुद्धा खूप बरं वाटतं ह्या करताना सुद्धा. तर आता मी जाते ठेवू, आणि ऊन पण इतक्या लागतं ना, खूप ऊन लागतं. चला तर मग जाऊया आपण आता. सुद्धा ना बाबांनी झाडा कशी लावून ठेवलेली होती, पण पक्षी जेव्हा पाणी पिऊन येतात ना तेव्हा ह्याच्यात ते बसतं. बसल्याच्या नंतर ही दोरी काहीतरी ना जराशी पुढे मागे झालेली आहे. मग ती आपण दोरी सरळ करून घेऊया आणि ह्याच्यात सुद्धा पाणी भरून घेऊया. म्हणजे परत पक्षी, हे आमचं कसं पेरूचं झाड आहे, मग इथे पक्षी तहान लागतं वगैरे तेव्हा ते पिकत तेव्हा ती सरकतं. मग आपण ही बॉटल सरळ करून घेऊया आणि ह्याच्यात सुद्धा पाणी भरून घेऊया. ही फक्त दोरी पुढे गेलेली आहे. वारं एकदम असं भारी सुटलेलं आहे.
अर्धी अशी बॉटल झालेली हा. तर आता आपण ह्याच्यातनं पाणी घालून घेऊया. बॉटल आणा ती मी इथे अशी ह्या करून ठेवले, मग ह्याच्यात पण मी पाणी घालून घेत आहे. आणि बाकीचे बॉटले मी एक तिथे ठेवलं आहे, 2-3, मग तिथे पण जाऊया आपण. वांग्याच्या खालती ठेवलं आहे, ह्या वांग्याचा झाड आमचा. मग एक बॉटल मी इथे ठेवलं आहे, मग ह्याच्यात पण पाणी ओतून घेते. एक बॉटल मी इथे ठेवलं आहे माडाच्या मध्ये, मग इथे पण असं पाणी करून घेऊया. पण आता असो आपण पाणी भरून ठेवलं, कारण आमच्याकडे बकरी वगैरे येतात, त्याच्यामुळे लागतं आहे इकडे पाणी. तर एक रवला ह्या भांडा हा सुद्धा भरून घेऊया. पक्ष्यांनी पाय देऊन घालला तर एवढा रावला. रवलेला पाणी मी कढीपत्त्यात घालून घेते. तो उशिक इकडे छोटं माड ते का घालत आहे. तर मी माडाच्या खालती किंवा माडाच्या बाजू झाडाच्या खालती जितके बॉटल कापून घेतलेले होते तितके ठेवलेले असे, आणि एक पेरूच्या झाडावर ठेवलेले असेल. तर ह्या केल्यावर मला खरंच खूप बरा वाटला, कारण आपल्या उन्हात रावल्यावर किती गरम होता, घाम येतात, तसंच तेंकासुद्धा होत असताना. तर तुम्हीसुद्धा तुमच्या आजूबाजूक असा करा, ठेवा किंवा एक भांडा ठेवा. बघितलं असताना की मी बॉटल कशा प्रकारे पाण्याची भरून ठेवलेली असेल, तर तुम्ही पण आता तुमच्या घराच्या आजूबाजू जिकडे जागा भेटतात तिकडे असे बॉटले किंवा एक भांडा भरून ठेवा, जेणेकरून ते पाणी पिऊ शकतात. कारण पाणी भेटणं खूप मुश्किल झालेला, गरमीसुद्धा खूप वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा असं एक प्रयत्न करा, तुमकासुद्धा बरा वाटताला, कारण माका पण आज खूप बरा वाटला. तर व्हिडिओ आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर थँक्यू, बाय बाय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत.